नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। BEd CET पासून कॅप ॲडमिशनपर्यंत फॉर्मपासून अगदी कॉलेज मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यांनाच महत्त्वाची बातमी सगळ्यांना माहिती आहे की BEd कॅपचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये हा सदरचा फॉर्म कसा भरायचा याची परिपूर्ण माहिती, अगदी कन्वर्जन सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे, कोणाला लागणार नाही आहे, कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना काय लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या फॉर्मच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे की जर तुम्ही फॉर्म भरायला तयार असाल तर यापूर्वी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे, अगदी CETचा फॉर्म असेल, हॉल तिकीट, अगदी CETचा फॉर्म असेल, त्यानंतर स्कोर कार्ड असेल, तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये लक्षात घ्या सेव्ह करून ठेवायची आहेत, कारण का सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत। त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन आणि अशा प्रकारची स्टेप सुरुवात झालेली आहे। सध्या तुम्हाला फक्त फॉर्म भरता येणार आहे, मेथड तुम्हाला सध्या सिलेक्ट करता येणार नाही आहे, कुठल्याही प्रकारचं कॉलेजेस टाकता येणार नाही आहे। केवळ तुम्हाला कॅप प्रोसेसमध्ये कागदपत्र पडताळणी, अगदी व्हेरीफाय फॉर्म सध्या करून घ्यायचा आहे। चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे BEd कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे। फॉर्म भरण्यासाठी MHT CETच्या पोर्टलवरती यायचं आहे। येथे आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY या टॅबवर क्लिक करायचं आहे। येथे तुम्ही पाहू शकता की अंडर ग्रॅज्युएट या ठिकाणी BEd ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि येथे कॅन्डिडेट लॉग इन अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। येथे नोटीस तुम्हाला पाहायला मिळेल की साधारणतः 2 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत। अगदी प्रॉपर माहिती आपण आहोत। यासाठी तुमच्या सर्व कागदपत्रे अगोदर स्कॅन करून ठेवायचे आहेत। तुम्हाला तुमचं हॉल तिकीट, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यापूर्वी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये देखील जाऊन डाउनलोड करू शकता आणि यासाठी सर्वप्रथम कॅन्डिडेट लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर लॉग इन करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। ID पासवर्ड तुमचा यापूर्वीचाच टाकायचा आहे। साइन इन या पेजवर क्लिक करायचं आहे। तर साइन इन या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीचं पेज ओपन होईल। सुरुवातीला पाहू शकता की तुमचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर इथं जेंडर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल। तर याचबरोबरची एक MH BEd CET डिटेल, तर तुम्ही यावर्षी BEd CET दिले आहेत का, तर येथे यस या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर लक्षात घ्या की येस या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर नंबर आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर तुम्हाला टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल आणि येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाकायचा आहे। तर रजिस्ट्रेशन नंबर टाकण्यासाठी तुमचं जर लक्षात घ्या की स्कोर कार्ड असेल तर त्या ठिकाणी रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा असतो आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर इथे देण्यात आलेला आहे। तर हे कसं डाउनलोड करायचं, तर यासाठी तर सर्वप्रथम MHT CETच्या पोर्टलवरती यायचं आहे आणि CET एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 या टॅबवर क्लिक करायचं आहे। येणाऱ्या पेजवरती ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला इथे CET रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे। येथे पाहू शकता की MH BEd जनरल आणि ELCT CET येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। जी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्या ठिकाणी पेमेंट हिस्ट्री या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू फॉर्म या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला सदरचं जे फॉर्म आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे। तर CETचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे, प्रिंट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला सदरची PDF डाउनलोड करता येणार आहे। PDF डाउनलोड करून घ्यायची आहे। याचप्रमाणे इथे होम या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या की स्कोर कार्ड देखील तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे, कारण की ही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत। तर अशा प्रकारे CETच्या हॉल तिकीटवरून तुम्ही ही माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर पाहू शकता की रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाकून चेक CET डिटेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर पाहू शकता की संपूर्ण मार्क तुम्हाला पर्सेंटाईल मिळालेले आल्याचं पाहायला मिळेल, तुमचं नाव आल्याचं पाहायला मिळेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल पाहायला मिळेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मिसेस, मिस यापैकी एक निवडायचं आहे। पुढे तुमचं नाव आल्याचं पाहायला मिळेल। बदल करायचा असेल तर करू शकता। जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, ईमेल ID आणि त्यानंतर मोबाईल नंबर बदलता येणार नाही। त्याचबरोबर इथे कॅप्चा टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याची विंडो तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आल्याचं पाहायला मिळेल। त्यानंतर लक्षात घ्या की फॉर्म भरण्यासाठी येणारी विंडो क्लोज करायची आहे आणि त्याच्यानंतर प्रोसीड फिल ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे।
यानंतर तब्बल पाहू शकता की 7 ते 8 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. डाव्या बाजूला तुम्हाला माहिती पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म आहे तो भरायचा आहे. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे टायटल आहे ते आता टाकल्याचं आल्याचं पाहायला मिळेल. तुमचं नाव येथे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर येथे तुमच्या नावामध्ये बदल आहे का? असेल तर येस, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. बाकी तुम्हाला इथे काही बदल करायचा नाही आहे. फक्त इथे तुम्हाला तुमचं नाव मराठीमध्ये Google टायपिंग असेल तर याच्या माध्यमातून तुम्ही टाईप करू शकता. पुढे वडिलांचं नाव आणि त्यानंतर आईचं नाव जसं आपण अगोदर टाकलं होतं तसंच आलेलं आहे. जेंडर तुम्हाला पाहायला मिळेल. डेट ऑफ बर्थ पाहायला मिळेल. नॅशनॅलिटी पाहायला मिळेल. ॲन्युअल इन्कम या टॅबवर क्लिक करून उत्पन्नाच्या दाखल्यावरील उत्पन्न पाहून तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर अपर आय डी देखील आहे. नसेल तर तुम्हाला ॲड करायचं आहे. कंपल्सरी लागणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर ॲड्रेस टाईप करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्हाला कंट्री इंडिया अगोदरच निवडायचं आहे, निवडलेलं असणार आहे. ॲड्रेस लाईन 1 तुम्हाला टाकायची आहे. ॲड्रेस लाईन 2 ॲड्रेस आपण यापूर्वीच टाकलेला असेल तर पाहायला मिळेल. महाराष्ट्र राज्य, डिस्ट्रिक्ट, तालुका आल्याचं पाहायला मिळेल. पिनकोड देखील आल्याचं पाहायला मिळेल. फक्त तुम्हाला सिटी आणि विलेज टाकायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर कॅन्डिडेट लक्षात घ्या, इलिजिबिलिटी, क्वालिफिकेशन. तर लक्षात घ्या बी.एड सी.ई.टी अंतर्गत तुम्हाला कॅप प्रोसेसमध्ये अर्ज करण्यासाठी मिनिमम पात्रता ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला निवडायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र आहे का, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर या ठिकाणी येस म्हणायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झाला तो जिल्हा निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर अनाथ प्रवर्ग असेल, कॅटेगरी असेल आणि मायनॉरिटी स्टेटस निवडायचा पेज ओपन होईल. तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस म्हणून तुम्हाला संपूर्ण ऑर्फन अनाथ टाईप आहे ते टाईप करायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. कॅटेगरी या पेजवरती क्लिक करून तुमची कॅटेगरी निवडायची आहे. कास्ट या टॅबवर क्लिक करून तुमची सब कास्ट निवडायची आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर येस म्हणायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. येस म्हटलात की तुम्हाला कास्ट ज्या जिल्ह्यातून तुम्हाला मिळालेला आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी असणार आहे असेल तर येस म्हणायचं आहे आणि सर्टिफिकेट नंबर आणि त्यानंतर इश्यू डेट तुम्हाला टाकायची आहे. कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल, पावती असेल तर तिथे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि येथे ॲप्लिड कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी येस म्हणायचं आहे. पावतीचा नंबर टाकायचा आहे, पावतीची डेट टाकायची आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट ॲप्रेड म्हणजेच जिल्हा तुमचा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे ऑप्शन घ्यायचा आहे. असेल तर येस म्हणा, लक्षात घ्या. अन्यथा सर्टिफिकेट नंबर टाका, डेट टाका. पुढे काही करायची गरज नाही. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, येस म्हणायचं आहे. अप्लाय केला असेल तर तुम्हाला पावती अपलोड करावी लागणार आहे. त्यामुळे येथे येस म्हणायचं आणि पावतीचा नंबर, त्याचबरोबर ॲप्लिकेशन रिसिप्ट डेट आणि डिस्ट्रिक्ट अशा प्रकारची माहिती टाकायची आहे. असेल तर फक्त येस या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मायनॉरिटी अंतर्गत येत असाल तर येस म्हणायचं आहे. त्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये कुठली भाषिक आहे ती निवडायची आहे आणि त्याच्यानंतर रिलिजियस मायनॉरिटी यामध्ये बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, त्यानंतर मुस्लिम, पारसी या मायनॉरिटी कॅटेगरी येतात. असेल तर तुम्हाला निवडायचे आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर स्पेशल रिझर्वेशनचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही दिव्यांग आहात का, 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे का असेल तर येस म्हणून डिझॅबिलिटी टाईप, सब डिझॅबिलिटी टाईप संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. याचबरोबर लक्षात घ्या तुमचे पाल्य तर याचबरोबर तुमचे वडील किंवा माजी सैनिक वगैरे होते का किंवा तुम्ही माजी सैनिकांचे नातवंड आहात का असेल तर येस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर डिफेन्स कॅटेगरी, डिफेन्स प्रायोरिटी या माहितीमध्ये तुम्हाला सिलेक्शन घ्यायचे आहेत. नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर अदर इन्फॉर्मेशनमध्येच लक्षात घ्या की डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी. ज्यांना संस्कृत बी.एडमध्ये करायचं आहे तर यांच्यासाठी कालिदास युनिव्हर्सिटी आहे. जर करायचं असेल तर येस म्हणायचं आहे आणि लक्षात घ्या संस्कृत सब्जेक्ट तुम्हाला 10वी-12वीमध्ये असेल आहे का तर येथे देखील येस करायचं आहे. नसेल तर काही फायदा होणार नाही. तर लक्षात घ्या तुम्हाला संस्कृत विषय घ्यायचा असेल तर येस म्हणा, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे.
त्याचबरोबर डू यू वॉन्ट टू अप्लाय स्पेशल एज्युकेशन म्हणजे जे विशेष गरजा असणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे, घ्यायचं असेल तर येस करायचं आहे. आणि याच्यामध्ये बी.एड स्पेशलचा वेगवेगळे प्रकार आहेत. हिअरिंग इम्प्रूव्हमेंट, त्यानंतर व्हिज्युअल इम्पायरमेंट, त्यानंतर स्पेशल लर्निंग डिझॅबिलिटी. तर यापैकी कोर्सेस घ्यायचा असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम तर क्वालिफिकेशनमध्ये या सिलेक्ट या आयकॉनवर क्लिक करून 10वीचा ऑप्शन सर्वप्रथम घ्यायचा आहे. या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड आल्याचं पाहायला मिळेल. बोर्ड नेम आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. लक्षात घ्या की स्टेट बोर्ड अंतर्गत तुम्ही येत असाल तर तुम्हाला 10वीसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही आहे. CBSE अंतर्गत येत असाल किंवा इतर बोर्डाचे असाल तर सोबत तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. मार्क तुम्हाला टाकायचे आहेत, आउट ऑफ मार्क्स टाकायचे आहेत. पर्सेंटेज आल्याचे पाहायला मिळेल. 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. पास कधी झालात ते महिना आणि वर्ष तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. याचप्रमाणे क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक करून HSC हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यामध्ये लक्षात घ्या की HSC येथे ऑप्शन घेतल्यानंतर तुम्हाला राज्य अगोदर आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर बोर्ड नेम तुम्हाला निवडायचं आहे. आपण सेम सांगितलं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांसाठी पहिला ऑप्शन आहे. आणि जे इतर बोर्डातील विद्यार्थी असतील त्यांनी अदर हा ऑप्शन घेऊन बोर्डाचं नाव टाईप करायचं आहे. अदर बोर्डच्या विद्यार्थ्यांना कन्वर्जन सर्टिफिकेट 10वी 12वीसाठी लागणार आहे. त्यानंतर पासिंग मंथ इयर कधी उत्तीर्ण झाला ते, 12वीचा सीट नंबर, मार्क्स किती ऑब्टेंड होते आणि किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण टाईप करायचं आहे. पर्सेंटेज आल्याचं पाहायला मिळेल. आणि स्ट्रीम म्हणजे शाखा कुठली आहे ती तुम्हाला निवडायचं आहे. आणि याच्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पुन्हा तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन डिटेल टाकायचे आहेत. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. डिग्री या पेजवर क्लिक करून ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी डिग्री आहे ती निवडायची आहे. त्यानंतर डिग्री नेम असेल तर गरज टाकायची आहे, नसेल तर गरज नाही आहे. युनिव्हर्सिटी महाराष्ट्र स्टेट पाहायला मिळेल. दुसरं स्टेट असेल तर बदलू शकता. युनिव्हर्सिटी नेम यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीची यादी पाहायला मिळेल. मुंबई युनिव्हर्सिटी असेल तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई किंवा इतर युनिव्हर्सिटी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर एकूण किती गुण मिळाले तुम्हाला सगळ्या सेमिस्टर पॅटर्न ॲन्युअल पॅटर्न असेल ते तुम्हाला मार्क कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. आणि किती गुणांची परीक्षा होती, किती गुणांचे मार्क्स होते संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. तर लक्षात घ्या की आपण यापूर्वीच येथे पाहू शकता की कन्वर्जन सर्टिफिकेट CBSE आणि ICSE जे विद्यार्थी आहेत त्यांना 10वीसाठीचं कन्वर्जन सर्टिफिकेट येथे देण्यात आलेलं आहे. याप्रमाणे तुम्हाला हे कन्वर्जन सर्टिफिकेट करायचं आहे. याचा आपण स्पेशल व्हिडिओ देणार आहोत. त्याचबरोबर इथे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी देखील सेमिस्टर त्यानंतर लक्षात घ्या ॲन्युअल पॅटर्न असेल तर यानुसार कन्वर्जन सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत. सदरचे सर्टिफिकेट कसे भरायचे याचा माहितीपर व्हिडिओ आपण दिलेला आहे. आणि प्रत्येक सेमिस्टरनुसारचे कन्वर्जन सर्टिफिकेट आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी दिलेले आहे. तर संपूर्ण माहिती हाती भरायची आहे, तुमची सही करायची आहे आणि त्यानंतर तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट तयार होणार आहे. तर अशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर PRN नंबर येथे मार्क्स टाकायचे आहेत. PRN नंबर त्यानंतर किती वर्षाचा कोर्स होता तो निवडायचा आहे. पासिंग मंथ आणि इयर टाकायचं आहे. ॲन्युअल पॅटर्न आहे किंवा सेमिस्टर पॅटर्न आहे ते घ्यायचं आहे. आणि खाली स्क्रोल डाऊन करून अतिशय महत्त्वाचे विषय तुम्हाला टाकायचे आहेत. आणि येथे महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे की तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जास्तीत जास्त परीक्षा कमीत कमी येथे जे विषय देण्यात आलेले आहेत तर हे विषय तुमचे स्पेशल असले पाहिजेत. आणि त्याची तुम्ही कमीत कमी 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा सेमिस्टर किंवा ॲन्युअल पॅटर्नमध्ये परीक्षा दिलेली असली पाहिजे. तर जो सब्जेक्ट तुम्हाला होता B.एडमध्ये किंवा म्हणजेच ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ज्याच्या अंतर्गत तुम्हाला B.एड करायचं आहे तो सर्वप्रथम विषय निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर किती वेळा तुम्हाला पेपर तुम्ही दिलेला हाच सेमिस्टर किंवा ॲन्युअल पॅटर्नमध्ये तो आकडा तुम्हाला टाकायचा आहे. 3पेक्षा कमी आकडे चालणार नाही आहेत त्याची स्पष्ट नोटीस येथे देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जे विषय B.एडमध्ये ठेवायचे आहेत ते तुम्हाला निवडायचे आहेत. एकापेक्षा अधिक विषय तुम्ही टाकू शकता. आकडे टाकल्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन देखील मार्क ॲड करू शकता ॲड क्वालिफिकेशनवरती. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट
टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. फोटो अपलोड करण्याची साईजवरती देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, फोटोग्राफ 3.5 सेमी 4.5 सेमी या स्केलमध्ये असला पाहिजे. 4 ते 100 KB फाईल चालणार आहे. आणि सही जी आहे 3.5 सेमी ते 1.5 सेमी चालणार आहे. 1 ते 30 KB साईज असली पाहिजे. चूज फाईल या टॅबवर क्लिक करून अपलोड फोटो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्ही जसा फॉर्म भराल त्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. सर्वप्रथम सगळ्यांना कंपल्सरी ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला लागणार आहे. आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे की लॉग इनमध्ये रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते अपलोड करायचं आहे. इथे ॲरोवरती अपलोड केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या की येथे ब्राउज या टॅबवर क्लिक करून ते सदरचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर इथे प्रिव्ह्यू तुम्ही हा पाहू शकता. याचप्रमाणे पाहू शकता की येथे तुम्हाला स्कोर कार्ड आहे, ऑलरेडी स्कॅन केला असेल ते अपलोड करायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, शाळेत सोडल्याचा दाखला ज्यावर महाराष्ट्राचा अधिवास किंवा जन्मतारीख दिलेली आहे असं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. रिझर्व कॅटेगरी अंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याचं पेज ओपन होईल. पावती असेल तर पावती अपलोड करावी लागेल. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला इथे लक्षात घ्या की सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. जर अपलोड ऑलरेडी लक्षात घ्या की तुम्ही पावती अपलोड केली असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट नंबर दिलेला असेल तर इथे ऑनलाईन फिटॅच या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बारकोड वगैरे आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला येथे फिटॅच डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला ॲड करायचे आहेत. म्हणजेच काय की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट माहिती टाकल्यानंतर ऑनलाईन ॲक्सेस दिला जाणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे ज्याची वैधता 31 मार्च 2027 रिझर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना वैध असलेले लागणार आहे. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर पावती लागणार आहे, पण तुम्ही पावती किंवा सर्टिफिकेट ॲडमिशनपर्यंत देऊ शकता. स्टेटमेंट ऑफ मार्क्स लक्षात घ्या, जर पावती देत असाल तर ॲडमिशनपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट मिळवणं गरजेचं आहे. तर येथे 10वीचं मार्कशीट लागणार आहे. स्टेट बोर्डसाठी फक्त मार्कशीट, इतर बोर्डाचे विद्यार्थी असतील तर त्यांना सोबत कन्वर्जन सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. 12वीचं मार्कशीट देखील स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांना फक्त मार्कशीट आणि इतर बोर्डचे विद्यार्थ्यांना सोबत कन्वर्जन सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. अपर आयडिया अगोदर चालायचं पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर सर्वांनाच ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, सगळे सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे, कंपल्सरी जोडायचं आहे, अन्यथा तुमचा अर्ज आहे म्हणजेच ते कागदपत्र रद्द होऊ शकतात. तर अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. पे ॲप्लिकेशन फी म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही आहे, कारण का CET सेलला यापूर्वीच तुम्ही फी पे केली होती. संपूर्ण माहिती पाहायची आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो कन्फर्म करायचा आहे, लॉक करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे कागदपत्र स्क्रुटिनी म्हणजे जी कागदपत्र तपासणी कमिटी आहे त्यांच्याकडे जाईल आणि येथे शेवटला जो लक्षात घ्या की रिमार्क आहे अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर कागदपत्र व्हेरीफाय आणि ती कशी व्हेरीफाय झाली याची माहिती पण व्हिडिओ आपण स्वतंत्र देणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म स्क्रुटिनीसाठी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. एकदा का फॉर्म लॉक केल्यानंतर तो बदल करायचा असेल तर पुन्हा अनलॉक करावं लागेल. त्यानंतरच तुम्ही लक्षात घ्या ही स्क्रुटिनीसाठी पेजेस देऊ शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. B.Ed प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.